ही लाखेची डाळ आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये ही लाखेची डाळ खूप वापरतात. याचे मी बनवणार आहे लाखाच्या डाळीचे वडे. हे 2-3 पाण्याने छान धुवून टाकते आणि 1 तासासाठी भिजत ठेवते. आपण लाखाच्या डाळीचे वडे करणार आहे. डाळ बारीक न करता अख्ख्या डाळीचेच वडे करणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: भिजलेली डाळ, तांदळाचं पीठ 2 चम्मच, तीळ आहे, ओवा, जिरं आहे, हिरवी मिरची, तिखट, मीठ आणि किंचित हळद. कढीपत्ता थोडंसं बारीक कट करून केलेला आहे. आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि कोथिंबीर. छान मिक्स करून घ्यायचं. तांदळाचं पीठ असल्यामुळे छान असा गोळा तयार होतो आणि वडा करता येतो. तांदळाचं पीठ थोडंसं कमी वाटलं तर पुन्हा अर्धा-1 चमच टाकू शकता तुम्ही. अशा प्रकारे सारण तयार झालेलं आहे. असं गोळा वळता आला पाहिजे. अशा टाईप सारण रेडी आहे. त्याला 5 मिनिट झाकून ठेवून द्यायचं. डाळ बारीक न करता किती छान वडा तयार होतो. एका वेळेस 3-4 आपले तेलामध्ये जेवढे मावेल तेवढे वडे तयार करून टाकायचे. छान शिजू द्यायचे पहिले वडे, नंतर पलटवायचे. त्यामुळे वडा तुटत पण नाही आणि छान कडक होतात. आता झाला पाहतो वडा, पलटवायचा. लोखंडी कढईमधले पदार्थ छान लागतात आणि लोह पण आपल्या शरीरामध्ये जाते. त्यामुळे लोखंडी कढईतच केलेलं चांगलं राहते. आपले वडे रेडी. आपले वडे तयार आहे. खूप छान झालेले आहेत. मस्त खा, स्वस्त राहा. मुलांची काळजी घ्या, आईवडिलांची पण.